मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलांनी स्वतःच्या आईवडिलांचा खून केल्याबद्दलची माहिती आपण पाहूया। मित्रांनो, पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी मुलगा उत्कर्ष हा सतत अनुत्तीर्ण होत असल्याने आई वडील त्याला काकाकडे बैलवाडा येथे पाठवण्याच्या तयारीत होते। याच दरम्यान 25 डिसेंबरला उत्कर्षने वडील लीलाधर यांच्यासोबत वाद घातला। वाद विकोपाला गेला। लीलाधर यांनी त्याला थप्पड मारली, त्यामुळे उत्कर्ष संतापला। त्याच दिवशी त्याने चाकू खरेदी केला। दुसऱ्या दिवशी त्याने आईची गळा आवळून तर वडिलांची चाकूने वार करून हत्या केली। खुनाचा प्रकार कधीतरी उघडीस येईल याचा अंदाज त्याला होता, त्यामुळे त्याने वडिलांच्या मोबाईलवर सुसाईड नोट टाईप केली। त्याचा स्क्रीनशॉट घेत तो फोटो वडिलांच्या मोबाईलचा स्क्रीन सेव्हर म्हणून त्याने ठेवला। आमच्या हत्येला कुणी जबाबदार नसून त्यासाठी मुलाला त्रास देऊ नका। आमच्या मृतदेहाची उच्चस्तरीय तपासणीसुद्धा करू नका। आम्हाला थेट स्मशानात न्या, असे त्यांनी या नोटमध्ये लिहून ठेवले होते। या दोघांच्या आत्महत्येचा बचाव रचून काकाच्या गावी निघून गेला। दोघांचे मृतदेह कुजल्याने त्याचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली। आई अरुणा लीलाधर डाखोळे वय 42 राहणार खसाळा आणि लीलाधर मंथाराम डाखोळे वय 50 याची हत्या उत्कर्षने अतिशय थंड डोक्याने केल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी त्याला अटक केल्यापासून शुक्रवारपर्यंत त्याच्या डोळ्यातून आसवाचा एकही थेंब ओघळला नाही। एका निर्विकार चेहऱ्याने तो मला घरी जाऊ द्या अशी मागणी पोलिसांकडे करीत आहे। दरम्यान पोलिसांनी आज त्यांच्या बहिणीचा जबाब नोंदवला। या सगळ्या प्रकरणामुळे त्याची बहीण अजून धक्क्यातून सावरलेली नाही। आपल्या भावाला कसले व्यसन नसल्याची माहिती त्याच्या बहिणीने दिली। उत्कर्ष हुशार विद्यार्थी असल्याची माहिती त्याच्या बहिणीने पोलिसांना दिली। 10वीत त्याला 78 तर 12वीत 87% गुण होते, त्यामुळे पालकांनी त्याला इंजिनिअरिंगला घातले। आरोपी उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला होता। 2 ते 3 वर्षापासून एकाच विषयात सतत नापास होता, त्यामुळे पालक त्याला रागावत असत। अलीकडेच लागलेल्या निकालात तो या विषयात पुन्हा नापास झाला। वडील लीलाधर हे नागपूर खापरखेडा येथे महाजैन कोणमध्ये नोकरीला होते, तर आई अरुणा या एका खाजगी शाळेत शिक्षिका होत्या, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली। तर ही होती मित्रांनो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलाने स्वतःच्या आई वडिलांचा खून केल्याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।